श्रीरामपुरात रमजान ईद उत्साहपूर्ण वातावरणात साजरी। प्रशासनातर्फे गुलाबाची फुले देऊन ईदच्या शुभेच्छा। मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण असलेली रमजान ईद सणाच्या आदल्या दिवशी बाजारपेठ फुलून दिसत होती। बाजारपेठेत स्त्री पुरुषांसह लहान लहान मुलं मुली आनंदाने खरेदीचा आनंद घेत होती। त्याचबरोबर आर्थिक मंदीचा प्रभाव बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणात दिसत होता। मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण असलेली ईद उल फित्र अर्थात रमजान ईद काल शहर व परिसरात अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्ताने ईदगाह मैदानावर प्रचंड मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा केली। यावेळी मुफ्ती मोहम्मद रिजवानुल हसन यांचे अत्यंत तेजस्वी असे प्रेम, स्नेह आणि समाजात आपुलकी निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारे वर्तन प्रत्येकाकडून व्हावे असे अभिप्रेत करणारे प्रवचन झाले। इस्लामाने सामाजिक समस्यांचा पुरस्कार केला असून सर्वांनी जाती धर्मविरहित एकमेकांशी प्रेमाने वागले पाहिजे, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी झाले पाहिजे, शेजार धर्म पाळताना सर्वांनी एकमेकाला मदतीची भावना ठेवली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले। ईद निमित्ताने उपस्थित हिंदू मुस्लिम बांधवांना संबोधित करताना ते म्हणाले की आपला देश बहुधर्मीय व बहुभाषिक आहे। या ठिकाणी सर्व विविध चालीरीती परंपरा असणारे लोक एकत्र राहतात। कुणी किती विरोध केला तरी आपण आपला माणुसकी धर्म सोडू नये असे आवाहन त्यांनी केले। शहर काझी मौलाना सय्यद अकबर अली यांनी ईदच्या नमाजाची इमामत केली। जामा मस्जिद येथेही ईदची नमाज अदा करण्यात आली। जामा मस्जिदचे खतीब व इमाम हजरत मौलाना मुहम्मद इम्दाद अली यांचे यावेळी प्रवचन झाले। मुफ्ती मोहम्मद अतहर हसन यांनी इमामत केली। जामा मस्जिदीत आलेल्या मान्यवरांचे स्वागत विश्वस्त डॉक्टर राजशेख, तन्वीर राजा, मोहसिन बागवान, मुख्तार शाह यांनी केले। सूत्रसंचालन रज्जाक पठाण यांनी केले। याशिवाय शहरातील बहुतांश मस्जिदीतून ईदची नमाज अदा करण्यात आली। जामा मस्जिद व ईदगाहमध्ये मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी तालुक्याचे आमदार हेमंत ओगले, नगराध्यक्ष करण ससाने, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन गुजर, युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे, नीरज मुरकुटे, ज्ञानेश्वर मुरकुटे, लकी सेठ, नगरसेवक दिलीप नागरे, राजेंद्र पवार, दीपक वमने, डॉक्टर दिलीप शिरसाट, रितेश शेळके, महेंद्र त्रिभुवन, अरुण मंडलिक, सत्यनाथ शेळके, रवी भांबरे, किशोर त्रिभुवन, विजय खाजेकर, पत्रकार नितीन चित्ते, जयेश सावंत, दीपक कदम यांच्यासह सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ईदच्या नमाजनंतर सर्वांनी एकमेकांना आलिंगन देऊन शुभेच्छा दिल्या। ईदगाह कमिटीचे अध्यक्ष मुझफ्फर शेख, याकूब बागवान, सलीम बाबूभाई शेख, आशफाक शेख व इतर सदस्यांनी सर्वांचे स्वागत केले। पोलीस व महसूल प्रशासनातर्फे प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार मिलिंद कुमार वाघ, पोलीस उपअधीक्षक जयंत दत्त भवार, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख आदींनी ईदगाहमध्ये मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या। ईदच्या नमाजनंतर सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेतेमंडळींनी मुस्लिम कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन शिरखुर्माचा आस्वाद घेतला। श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक जयंत दत्त भवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, तालुका पोलीस निरीक्षक तसेच 11 पोलीस उपनिरीक्षक व सुमारे 125 पोलीस होमगार्ड RCP पोलिसांनी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला होता।